अतिशय धक्कादायक बातमी। पिंपरी चिंचवडमधील फुगेवाडी भागामध्ये एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। परिसरात अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याने मृत्यूमागे दारू कारणीभूत असल्याची चर्चा सुद्धा रंगली आहे। मात्र दापोडी पोलिसांनी प्राथमिक तपासात सर्व मृत्यू स्वतंत्र कारणांनी झाल्याचं स्पष्ट केलंय। पांडुरंग फुगे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं जात आहे, तर विजय आणि राजेंद्र राठोड या दोन्ही भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असा अंदाज आहे। राजेंद्र राजपूत यांचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला, तर अकबर पठाण हे दीर्घकाळ दारूच्या व्यसनाधीन होते। बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। फुगेवाडी भागामध्ये एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे। परिसरामध्ये अवैध हातभट्टी आणि गावठी दारूचे अड्डे सुरू असल्याने मृत्यूमागे ही दारू कारणीभूत असल्याची चर्चा सुद्धा बरीच आहे। मात्र दापोडी पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये हे सगळे मृत्यू स्वतंत्र कारणांनी झाले आहेत असं सुद्धा स्पष्ट केलं आहे। या 8 जणांमध्ये पांडुरंग फुगे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगितलं जात आहे। विजय आणि राजेंद्र राठोड या दोन्ही भावांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा असाही अंदाज आहे। त्यानंतर राजेंद्र राजपूत यांचा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाला, तर अकबर पठाण हे दीर्घकाळ दारूच्या व्यसनाधीन होते असाही अंदाज बांधला जातोय। ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र एकाच दिवशी 8 जणांचे मृत्यू एकत्र कसे होऊ शकतात हा अजूनही प्रश्न आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार, काय नेमकं झालेलं आहे, काय पोलिसांचं म्हणणं आहे आणि प्रतीक्षा आहे ती शवविच्छेदन अहवालाची, हा अहवाल कधीपर्यंत येणार आहे, सविस्तर? नक्कीच या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण जो धक्कादायक प्रकार आहे तो पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरामध्ये घडलेला आहे। आणि या संपूर्ण ठिकाणी जर आपण पाहिलं तर भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये जर ही मृत्यूचं प्रमाण आपण या ठिकाणी लोकांशी बोलल्यानंतर कळतंय की हे अधिक आहे। आणि या संपूर्ण ठिकाणी आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, जे नातेवाईक आहेत, त्यांच्याशी पण आपण या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नक्की घडलंय, कोण होते तुमचे जे मृत पावलेत? ते माझा भाऊ होता बाबा शेख। ते काय ते दारूमुळे झालं त्याचं। त्यांनी काय सकाळी पेलं होतं 10-11ला 11-12ला काहीतरी दारू पेलं होतं त्यांनी। तर हळूहळू त्रास व्हायला सुरू झाला। आपण विचार केला काहीतरी ऊन बिन जास्त आहे म्हणून आपण पण प्यायचं तर रोज असतो। हळूहळू मग त्याला दुपारी संध्याकाळी एकदम घाम सुटायला लागला, एकदम घाम जास्त आला। मग घाम जास्त आल्यामुळं आम्ही घेऊन गेलो दवाखान्यात। पहिले जवळच्या दापोडीलाच घेऊन गेलो, तिथं काही धरला नाही तर म्हणलं डायरेक्ट वायसीएमला जावं। वायसीएमला घेऊन गेले की मग अचानकच त्याला तोंडातनं फेस बी सुरू झाला आणि तो डायरेक्ट डोळेवरती घेतला आणि डायरेक्ट शरीरच एकदम ढिलं सोडून टाकलं त्यांनी, एकदम थंड झालं। पोलिसांचं तर म्हणणं आहे हे संपूर्ण जो प्रकार आहे ते मृत्यू आहे, हे नैसर्गिक मृत्यू आहे, दारूमुळे मृत्यू झाले नसल्याचं पोलिसांचं म्हणणं येतंय। एकाचा मृत्यू झाला तर ठीक आहे ना सर, नैसर्गिक आपण मानू शकतो, पण सगळ्यांचा मृत्यू नाही ना सर। कसं जेवढ्यांना ॲडमिट केलं सगळ्यांना अर्ध्या तासात आयसीयूत लागलं आणि डायरेक्ट व्हेंटिलेटर लावले। एखादा पण पेशंट असं नाही आहे की त्याला व्हेंटिलेटर नाही लावलं आणि त्याला आयसीयूमध्ये नाही ठेवलं। जनरल वॉर्डमध्ये कोण नाही आहे सर, सगळे आयसीयूमध्ये। आणि तोंडातनं फेस येणं हे नैसर्गिक नाही आहे सर, सगळ्यांना फेस आलाय। या परिसरात कुठे असे दारूचे गुट्टे आहेत की ज्याच्यावरती पोलिसांकडनं कारवाई होत नाही? दारूची गुत्ती तर आहे फुगेडी 2-3 ठिकाणी आहे। तर आम्ही तर पाहिलं ना अजूनपर्यंत, कधी आले बंद केले हे ते कधी आम्ही पाहिलंच नाही तर कधी। ते चालूच आहे अजूनपर्यंत। ज्यावेळेस तुम्ही पेशंट दवाखान्यामध्ये नेला असेल त्यानंतर डॉक्टरांशी बोलले असाल, डॉक्टरांशी बोलताना डॉक्टरांनी काही सांगितलं असेल ना की काय झालंय, कशामुळे हे विष खरं तर त्यांच्या शरीरामध्ये? डॉक्टरांनी म्हणले भावाला घेऊन आल्यावर ते 15 मिनिटं बघितले आणि डायरेक्ट भावाने काय केलं डोळेवरती घेतले, त्यांचं अंग म्हणजे बंदच हेच झालं त्यांचं सगळं। म्हणून डॉक्टर म्हणले जेपर्यंत त्याला होश येत नाही तोपर्यंत आम्ही काही शकत नाही म्हणून काय आम्ही काय बोलले नाही। तर डॉक्टरनी पण काय उत्तर दिलं नाही आम्हाला, म्हणले तुम्ही बसा आणि आयसीयूमध्ये ठेवले। मग डायरेक्ट आयसीयूमध्ये काही जाऊन देत नाही आतमध्ये, ते म्हणले वाट बघा तसेच म्हणले आणि डायरेक्ट सकाळी मग मृत्यू घोषित केलं। इथं अजून जे मृत पावलेले लोक आहेत त्यांचे नातेवाईक आहेत,
दादा तुम्ही कोणाचे नातेवाईक आहात? तुमचे जे नातेवाईक आहेत ते केव्हा खरं तर त्यांचा मृत्यू झाला आणि कशामुळे? अकबर पठाण. कशामुळे मृत्यू झाला असं वाटतं? त्यांनी दारूमुळेच झालं. यांचं झालं तसं त्याला त्यांचं सकाळी नेलं त्याचं दुपारी त्याला त्रास व्हायला लागलं. त्याला मग पठाणांना कोणत्या दवाखान्यामध्ये नेलं होतं? YCM मध्ये नेलं होतं. काय डॉक्टरांशी बोलणं झालं असेल? डॉक्टर काय बोललेच नाही ना आम्हाला, फक्त त्याला आतमध्ये घेऊन गेले आणि ॲडमिट करून टाकले. ज्यावेळेस ऍडमिट केलं त्याच्यानंतर किती वेळाने खरं तर त्यांचा मृत्यू झाला? एक तासाभरात झाला असेल मृत्यू, लगेच घोषित झाला. त्याला घेऊन गेलं, एका तासाभरात लगेच सांगितलं मृत्यू घोषित केलं त्याला. एका तासाभरात मृत्यू झालाय. अनेक जण खरं तर या परिसरातील मृत पावलेले आहेत. पोलिसांकडनं सांगण्यात येतंय की हे नैसर्गिक मृत्यू आहे, विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची शक्यतो नसणार आहे असं पोलिसांकडनं सांगण्यात येतं. काय वाटतं? पोलिसांचं स्टेटमेंट अत्यंत चुकीचं आहे. पोलिसांना या सगळ्या प्रकरणामध्ये या ठिकाणी दारूचे गोते ह्याची पूर्ण कल्पना आहे. या ठिकाणी दारूच्या भट्ट्या चालतात ते पण पोलिसांना माहिती आहे, परंतु ते संपूर्ण प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी हा प्रकार केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पोलीस प्रशासनाच्या बरोबर जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरने देखील हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. या भागामध्ये उद्रेक होऊ नये म्हणून लोकांचा, म्हणून हा सगळा प्रकार घडलेला आहे. हे संपूर्ण जे मृत्यू झालेले आहेत हे विषारी दारूमुळेच झालेले आहेत. परंतु या संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 8 लोकांचे कालपासून मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र याआधीही मृत्यू झालेत असं नागरिकांचं सांगण्यात येते. याआधी पण मृत्यू झाले होते, परंतु ते समजून येत नव्हते आणि त्याच्यामध्ये त्यांना विषबाधा झालेली हे समजून येत नव्हतं. आणि ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाबरोबर डिपार्टमेंट म्हणजे दवाखान्यातील लोक पण सामील आहेत. पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेत का काहींचे किंवा या संदर्भात? पोलिसांचे अजून कुठले स्टेटमेंट आलेले नाही आहे आणि पोस्टमॉर्टमचे रिपोर्टच अजून आलेले नाहीत. आता जो विसारा वगैरे राखून ठेवला जाईल त्याच्यानंतर जे येतील केमिकल अनालिसिस त्याच्या आधारावरती समजून येईल की नक्की काय घडलेलं आहे याच्यामध्ये. या संदर्भात म्हणजे विषबाधा झाली, दारूतून विषबाधा झाली, तर अशा पद्धतीने तुम्ही पोलिसांशी बोललात? हो, पोलिसांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये प्रत्येकाचा मृत्यू हा वेगवेगळ्या पद्धतीने झालेला आहे, परंतु हा जो संपूर्ण प्रकार घडलेला हा दारूमुळेच घडलेला आहे आणि हे पोलिसांना पण माहिती आहे. कारण ॲट अ टाईम जर का एकाच वेळी जर का 7 लोकांचा मृत्यू होतोय, 8 लोकांचा मृत्यू होतोय आणि त्याच्यामध्ये जे काही संपूर्ण लक्षणं आहेत ते विषबाधेचे आहेत, तर याच्यामध्ये बाकीचा विषय येतच नाहीये की प्रत्येकाचा मृत्यू वेगवेगळ्याने होतो म्हणून. बरोबर आहे. त्याच्यामुळे हा सगळा प्रकार जो घडलेला आहे तो असमाधानकारक उत्तर डॉक्टरांकडून न मिळालेला स्पष्टीकरण आणि नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि सद्यस्थिती यामुळे संशय आणखी बळावतो की नेमकं झालं काय होतं. या सगळ्या संदर्भातले अपडेट घेत राहू आणि शवविच्छेदनाची जो अहवाल आहे त्याची प्रतीक्षा आहे. धन्यवाद तुषार दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.